खूप शिकलाय तुम्ही, मी सुद्धा शिकले। यमनराग मी बरोबर गायला, त्याचा विस्तार जसा ज्याला हवा असतो तसा तो करून घेतो, त्या पद्धतीने मी गायले। मला जसं गाता येतं तसं मी गायले, तुला जसं गाता येतं तसं तू गायलाय, पण मी यमनरागच गायलाय। इथे लोकांना काय जणांना माहिती नसतं त्यांना तू कशी शिकवू नकोस, गायकी आहे इथे सर्वांना का कळाली। या बाईला मी काय कोरस गेले नांद्याच्या वारी, ही बाई म्हणते मी हिचा पहिला गुरु। तुझी गायकी असेल नाही तर मी गाडी थांबवतो, इथे ये। कलेचा देवता गणपती गजाननाच्या पुढ्यात माईक घेऊन सांग मी लावा तरी शिकवला, ये खाली। तू खाली ये आणि सांग मी शिकवला, हिला सुरात गायला शिकवलं, हिला या लोककलेचं ज्ञान दिलं किंवा राग हिला शिकवले, हिच्या वारी जाऊन मी सुरात गायले, हिची वारी चांगली झाली आहे, हिला जाऊन मी मदत केली, हिची परतफेड माझ्याकडे आहे, ही काय मला शिकवणार। माझ्या रक्तात माझ होती सुरू आहे, माझा बाप तुरेवाला आहे, माझा नवरा तुरेवाला आहे, मी तुरेवाली आहे, हिचा बाप तुरेवाला, ही पाटली आहे, ही शक्तीवादी, हिच्यात काय कृष्णाच्या सौंदर्य वेळेकडे तरी भरपूर दांडू असतो, पिठी दांडू खेळायसाठी, होय की नाही? कायच वगैरे मिळत तर त्या खेळात रंग येणार आहे काय? आणि ते मला शिकवले की बारी करायची, हिला बारी माहिती आहे, शक्ती दुरात बारी म्हणते, ही मला
एवढ्या मी बारे केला, ही 1 वर्ष शिकले, ही आज मला शिकवायला, हिला का नाही शिकवायचं तुम्ही सर्वांनी सांगा. परवा पण इथे बाऱ्या झाल्या, इथे आजपर्यंत कोणी शक्तीवाल्यानं डायरेक्टली शेवटची भैरवी गायला नव्हती. माझी बारी व्हायची आणि भैरवी वाचायची ना. असला म्हणून मला नको, बरोबर आहे ना? असला म्हणून मला नको. काय चुकलं असं समजून सांगणारा गुरु असू द्या. भैरवी आधी गायलेली कोणी शक्तीवाल्यांना आहे, हाय काय? तुम्ही बघितलं असाल, माझ्यापेक्षा माझ्या वडिलांप्रमाणे असलेले खूप आहे तिथं. कुणी गायलं काय? नाही ना. राहिला विषय की किती शिकलेले आहे म्हणते. माझ्या शिक्षणाचा हिचा नाही संबंध आहे. माझ्या बापाने शिकवलं तेवढं मी शिकला. तू शिकवणार आहेस का? माझा नवरा मला शिकवा अजून तयार आहे, तुला पैसे तेवढं दे, बरोबर आहे ना? पोरा हिला म्हणते 2 झाली कशी, हिला म्हणते ही मला बाई म्हणते, हिचा लग्न झाला, हिला बाई नको म्हणू, ही काय कुमारी का आहे? बरोबर आहे ना? शिक्षण हिची पदवी हिच्या घरात, हा लोककलेचा शक्ती तुला आहे. आपल्याला शिक्षणाची गरज नाही. गरज भासते काय? फक्त बोलता आलं पाहिजे. आपली वाणी, आपले शब्द, या शब्दांनी या लोकांना कॅच करता आलं पाहिजे, त्यांना प्रेम देता आलं पाहिजे, बरोबर आहे ना? हिचं शिक्षण हिच्या घरात, मला काय करायचं हिचं शिक्षण? हिची कोणती पदवी आहे, काय आहे, ती किती शिकली आहे, मला तिथं वरती विचारायचं बाय ताई तू शिकलीस किती? गुरु म्हणते, माझा गुरुवीने अगोदर विचारायचं बाय किती शिकलेली तू? मी सांगितलं असतं की चांगलं मस्त विचारलं ना. तेच काय म्हटलं, शिक्षण काय करायचं बाबा? इंग्लिश काढायचं नाही, आमच्याकडं मराठीत बोलायचं, होय की नाही? आपली कोणती भाषा आहे हेच वाटलंय सगळं खाऊ. इतका सोपला नाही, कोण भेटला नसेल म्हणून ती तशी वाटत्या. काय बोलायला भेटले ना तर शिक्षण सगळं बोलत गुरु बिरू काहीतरी काढून गेली. माझ्या गुरु बिरूला म्हणून गेली, कुणी गाणी काढला, विचारली गाणी कुणी काढली. माझ्या त्या या देवासमोर म्हणते थू या गाण्यात. बाय तू काय गाणी बोलत, तुझा गुरु, तू गुरु बनवला, शिष्य बनवलंशी, त्याला कधी नीट काढून देस. नागपीक कापून लक्ष्मणाच्या रामायणातलं, महाभारतातलं, श्रीकृष्णात काढून अजून काय झालंय काय? बाई म्हणाली आहे या सुप्रियाला करते नागडी, ही पण पाहिजे आहे ना. हिनं कपडे काढून बघायचं नाही हिच्याकडे काय आहे, माझ्याकडे काय बघायचं हिला. एवढा तिला दाखवायचं तर भेट कधीतरी घेऊन ये माझ्याबरोबर बोलून. कृष्ण छोटा असतो, कृष्णाचं सामान विचारते, सामान म्हणजे कसलं तरी ना सांगायचं नाही, सामान कसलं पण नसतं, हजाम करायचं वस्त्र बिस्त्र असतं की नाही. काय बोलायचं आहे बाई? सामान नाही म्हणते, कानाकडं सामान नाही आहे, काना छोटा आहे, कानाकडं सामान कुठं काय ठेवी काना त्याचा पत्ता नाही, कानाचं सवंगडी नाही मोठे, तुला भेटवील एक दिवस भेट. आणि राहिला विषय जर बोलल्या बाई संगीत शिकले मी, सुगम संगीत काय शास्त्रीय संगीत, बाई मी सुद्धा भजन करते. माझ्या घरात सुद्धा तुझ्यासारखे रागधारी गाणारे अर्जुन कालकर मगाशी बोल केली, तर तुला ते भजन, सुगम संगीत, राग, आलाप, आणखी काय पकड, आरोह आवड काय शिकायचं असतील ना तर इथे नको. ही लोककला आहे. लोककलेत हे भजन बिजन गायला जात नाही. लोककलेत लोककलाच गायली जाते, लोकांचं मनोरंजन केलं जातं. त्या भजनामध्ये आलाप, सुगम संगीत, सूर ताल काय असतील ते गायचे. तेव्हा तू भजन करायचे. आमच्या आता गणपती बाप्पा जाणार आहेत, नवरात्रात तुझी माझी डबलवारी भजनाची सांगू, तेव्हा तू तिथे ये, बरोबर? एवढा दिलास करायचं काही आम्हाला येत नाही म्हणते, हिला एवढी हौस आहे तिला भजन करायचं. मग शक्ती तुला म्हणते, मला एवढं गाता येते मी पहिल्याच माझी बोलली ना, मी भरपूर शिकले, हिला येतं, माझा 1 वर्षाचा अभ्यास आहे, त्याप्रमाणे मी बोलते, त्याप्रमाणे मी करते. माझी कोकणी भाषा आहे, मी तुला मलाच म्हणणार, तुला आणि मला मी बोलणार ना. ऐकायचं ऐकायला नाही बोलायचं नको, बरोबर आहे ना? हा मग बाई काय म्हणून गेल्या, सुप्रियाला मला केली नागडी. लक्षात आहे आता मी
वरती चढताना घोरपड लागली होती. त्यांना म्हणजे वरती चढण्यासाठी जे त्यांनी घोरपडीचा उपयोग करून घेतला होता ते हे गीत आहे. Cause we are here,